सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 5. मग अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला, अहो, असले कसले हे तुमचे दुटप्पी बोलणे. तुम्ही एक काहीतरी सांगाल तर त्याचा अंतःकरणपूर्वक विचार करता येईल. सर्व कर्माचा त्याग करावा असे परोपरीने पूर्वी तुम्हीच निरूपण केले आणि आता कर्म करण्याविषयी पुन्हा आग्रह का वाढविता? हे अनंता, तुमचे असे द्वर्थी बोलणे आमच्यासारख्या अज्ञानजनाच्या चित्ताला आमच्या बुद्धीने उमजत नाही. हे पहा देवा, एक तत्वाचा बोध करणे असेल तर एकच मार्ग सांगावा. हे दुसऱ्यांनी का आपल्याला सांगावयास पाहिजे? तरी याच करता मी पूर्वी तुमची विनवणी केली होती की हा परमार्थ गूढ अर्थाने सांगू नका. पण देवा, ती मागील गोष्ट राहू द्या. प्रस्तुत दोन्ही मार्गांपैकी उत्तम मार्ग कोणता हे स्पष्ट करून सांगा. तो मार्ग शेवटपर्यंत सोबत देऊन बिनचूक फलप्रद होणारा व आचरणात सुलभ असा असावा. ज्याप्रमाणे सोपे व सुखावह वाहन असले म्हणजे झोप न मोडता पुष्कळ मार्ग क्रमेला जातो, त्याप्रमाणे तुम्ही मला सुलभ साधन सांगा. याप्रमाणे अर्जुनाचे बोलणे ऐकल्यावर देव मनात फार प्रसन्न झाले आणि परम उल्हासाने अर्जुनास म्हणाले, तू म्हणतोस त्याप्रमाणे होईल. ऐक. ज्ञानेश्वर म्हणतात, पहा की ज्या प्रारब्धवान पुरुषाला कामधेनूसारखी आई मिळाली आहे त्याला खेळण्याला चंद्र देखील मिळेल. आणखी असे पहा की उपमन्यूला श्रीशंकर प्रसन्न झाल्यावर त्याच्या इच्छेप्रमाणे दूध भाताचे ऐवजी त्याला त्यांनी क्षीरसमुद्र दिला नाही का? त्याचप्रमाणे औदर्याचे भांडार असा जो श्रीकृष्ण परमात्मा तो अर्जुनाला प्राप्त झाल्यावर त्याला सर्व सुखाची प्राप्ती का न व्हावी? किंवा श्री लक्ष्मीकांतासारखा ज्याचा धनी त्याने आपले इच्छेप्रमाणे मागावे, यात चमत्कार तो कोणता? मग अर्जुनाने जे जे मागितले ते त्याला सुप्रसन्न वदनाने श्रीकृष्णांनी दिले. ते काय ते आता सांगतो. भगवान म्हणाले, हे कुंतीसुता, खरोखर विचार केला असता कर्मयोग आणि कर्मत्याग हे दोन्हीही मोक्षदायकच आहेत. तथापि नाव जशी बायकांना व मुलांना उदक तरून जाण्यास सोपी असते, तसा जाणत्याला व नेणत्याला संसाररूपी समुद्र तरून जाण्यास हा कर्मयोग खरोखर सुलभ आहे. सारासार विचार करिता हाच योग सोपा आहे आणि ह्याचे आचरण केले असता अनायासे करून कर्मत्यागाचेही फल मिळते. याच कारणाकरिता तुला कर्मसन्यास करणाऱ्यांचे चिन्ह सांगेन, म्हणजे कर्मयोग आणि संन्यासयोग हे दोन्ही एकच आहेत अशी तुझी सहज खात्री होईल. जो गेल्या वस्तूंची आठवण करीत नाही आणि एखादी वस्तू मिळाली नाही तर तिची इच्छा करीत नाही, जो मेरू पर्वताप्रमाणे अंतर्यामी स्थिर असतो आणि प्रार्था ज्याच्या अंतःकरणात मी आणि माझे याची आठवण देखील होत नाही, तो नित्य संन्यासी असे जाण. ज्याच्या मनाची अशी वृत्ती झाली आहे त्यालाच विषयेच्छा सोडते व म्हणून आनंदाने त्याला अखंड सुखाची प्राप्ती होते. अशा मनुष्याला गृहाधिक सोडण्याचे कारण नाही, का की त्याच्या मनाने मी निसंग आहे असे पक्के घेतले असते. विस्तव विजल्यावर मग त्याची झालेली नुसती राख जशी कापसात ठेवता येते, त्याप्रमाणे ज्याच्या बुद्धीला मी करता आहे असा विकार होत नाही, तो संसारात राहून कर्मबंधनाने आकळला जात नाही. म्हणून जेव्हा मनातील कल्पना नाही तशा होतात तेव्हाच संन्यास घडतो आणि याच कारणामुळे कर्मत्याग आणि कर्मयोग हे दोन्ही सारखे आहेत. याशिवाय पार्था जे सर्वस्वी अज्ञानी आहेत त्यांना ज्ञानयोग व कर्मयोग यांची व्यवस्था कशी समजेल? त्यांच्या स्वाभाविक अज्ञानामुळे हे दोन्ही योग भिन्न आहेत असे ते म्हणतात. परंतु पहा की झरोक्यातून पडलेला एकच दिव्याच्या प्रकाशात काही भीपन्नपणा येतो काय? तथापि ज्यांची चांगल्या रीतीने अनुभव घेऊन परब्रह्मरूपाचे तत्व जाणले आहे ते हे दोन्ही योग एकच आहेत असे मानतात आणि ज्ञानयोगापासून जी प्राप्ती होते तीच कर्मयोगापासूनही होते. म्हणून अशा प्रकारे या दोहोंमध्ये सहजीच ऐक्य आहे. हे पहा की आकाश आणि पोकळी यात जसा भेद नाही तसा ज्ञानयोग आणि कर्मयोग यात भेद नाही. हे जो जाणतो, ज्याने ज्ञानयोग आणि कर्मयोग यात भिन्न भाव नाही हे जाणले, त्यालाच ह्या जगतामध्ये उजाडले, ज्ञानप्राप्ती झाली व त्यानेच आत्मस्वरूप पाहिले. पार्था, जी कर्ममार्गाने मोक्षरूप पर्वतावर चढतो तो त्या पर्वताच्या ब्रह्मरूपी शिखरावर लवकरच पोहोचतो. एरवी जे कर्ममार्गाचे आचरण करीत नाही
ते ज्ञानप्राप्तीविषयी व्यर्थ हव्यास करतात, परंतु त्यांना ते कधी प्राप्त होत नाही. ज्याने आपले मन भ्रांतीपासून माघारे वळवून व गुरुवाक्याने शुद्ध करून आत्मस्वरूपाचे ठिकाणी लावले, जोपर्यंत समुद्रात मीठ घातले नाही तोपर्यंत ते जसे समुद्रापासून वेगळे असून लहान दिसते व तेच समुद्रात घातले म्हणजे समुद्रभर पसरते, त्याचप्रमाणे ज्याचे मन संकल्पापासून काढल्यावर ब्रह्मरूपी मिळाले आहे त्याचे मन एकदेशीय खरे, पण त्याने त्रिभुवन व्याप्त केले, मग त्याला मी करता व अमुक कर्म करावयाचे या गोष्टी स्वभावताच नाही तशा होतात, आणि त्याने जरी सर्व कर्मे केली तरी ती न केल्यासारखीच आहेत. कारण पार्थात त्यांच्या दोहात मीपणाची आठवण देखील नसते, मग त्याच्या ठिकाणी मी करता हा अभिमान कोठून उरणार सांग. याप्रमाणे शरीराचा त्याग न करिता त्या योगयुक्त पुरुषाचे अंगी निराकार ब्रह्माचे सर्व गुण दृष्टीस पडतात. बाकी इतर लोकांप्रमाणे तोही शरीरधारी असून सर्व व्यापार करतो असे दिसते. तो नेत्राने पाहतो, कानाने ऐकतो, तरी शरीराच्या भावात तो लिप्त होत नाही. हे नवल पहा, त्याला स्पर्श झालेला समजतो, तो नाकाने वास घेतो आणि त्याला समयोचित भाषणही करता येते. तो जेवतो, टाकावयाची वस्तू टाकतो, झोपेच्या वेळी सुखाने झोप घेतो, आपल्या इच्छेप्रमाणे तो चालतो व त्याचप्रमाणे ज्या ज्या वेळेस जी जी कर्मे करावयाची ती सर्व करतो. हे आणखी एक एक काय सांगू. हे पहा, श्वासोश्वास करणे, तसेच डोळे मिटणे व उघडणे इत्यादी सर्व काही गोष्टी त्याच्या ठिकाणी दृष्टीस पडतात, परंतु पार्था आत्मानुभवाने बळाने तो त्या गोष्टींचा करता नव्हे. जेव्हा तो भ्रांतिरूप बिछाण्यावर निजला होता तेव्हा स्वप्नसुखाने भुलला होता, परंतु आता त्याला ब्रह्मज्ञानाची जागृती झाली म्हणून तो करता नव्हे. आता आत्म्याच्या आश्रयाने सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपापल्या विषयात रहाटत असतात. दिव्याच्या उजेडाने ज्याप्रमाणे घरातील व्यवहार चालतात, पण स्वतः दिवा त्यापासून अगदी लिप्त असतो, त्याप्रमाणे ज्ञानाकडून कर्मे होत असतात. पण कमळाचे पान जसे पाण्यात असूनही भिजत नाही, तसा तो ज्ञानी सर्व कर्मे करीत असतानाही कर्मबंधनाने आकळला जात नाही. ज्यात बुद्धीची खून दिसत नाही व मनाचा अंकुर उगवत नाही, त्या व्यापाराला देह व्यापार म्हणावे. यापेक्षा जास्त स्पष्ट करून सांगतो ऐक. जसे लहान मुलाचे व्यापार मन किंवा बुद्धी यांनी सोडून होतात, तसे योगी लोक हे केवळ देहाने कर्म करीतात. अशा प्रकारे 5 तत्वांनी बनलेले हे शरीर जेव्हा निजलेले असते तेव्हा मन हे स्वप्नातल्या प्रमाणे एकटेच व्यापार करीत असते. अर्जुना, हे एक नवल ऐक. वासनेचा असा पसारा आहे की तो देहाला कळू न देता त्याचकडून सुखदुःखे भोगावितो. इंद्रियांना माहीत पडल्याशिवाय जो व्यापार होतो त्याला केवळ मनाचा व्यापार असे म्हणावे. योगी लोक ह्याही मनोव्यापाराचे आचरण करीतात, परंतु ते कर्माने बांधले जात नाहीत, कारण त्यांनी अहंकाराचा त्याग केलेला असतो. ज्या वेळेस एखाद्या मनुष्याचे मन भ्रमिष्ट झालेले असते किंवा जसे पिशाच्याची बाधा झालेल्याचे चित्त असते, त्यावेळेस इंद्रियांचे सर्व व्यापार अवस्थित दिसतात. मनाला आणि बुद्धीला ते धरून नसतात, कारण भ्रम नाहीसा झाल्यावर त्याची त्याला आठवण नसते. समोर मनुष्य आले असता त्याला दिसते, कोणी हाक मारली असता ऐकू येते व तो स्वतः बोलतो, परंतु याचे ठिकाणी ज्ञानाचा अभाव असतो. असो, तत्वार्थ काय की निष्कारण जे काही करणे ते फक्त इंद्रियांचेच कर्म होय असे समज. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, ह्या व्यतिरिक्त सर्व जाणून जे कर्म करणे ते बुद्धीचे कर्म असे समज. ते योगी बुद्धीला पुढे करून मनापासून कर्माचे आचरण करतात, परंतु ते कर्मकर्तेपणाच्या भावापलीकडे असून मुक्त आहेत, कारण बुद्धीपासून देहापर्यंत त्याला अहंकाराची आठवण सुद्धा होत नाही. म्हणून ते कर्म करीत असले तरी शुद्ध होत. कर्म करणारा मी आहे असा भाव न ठेवता जे कर्म करणे तेच निष्कर्म होय हे गुरुपासून कळणारे तत्व ते जाणतात. आम्ही आता जे बोलू नये ते बोललो म्हणून शांतीरस इतका अधिक झाला आहे की तो ज्या पात्रात भरला आहे ते पात्र भरून तो खाली सांडत आहे. ज्याच्या इंद्रियाचे दैन्य पूर्णपणे नाहीसे झाले आहे त्यालाच हे अनुभवाचे बोलणे ऐकावयाचा अधिकार आहे. मग श्रोते ज्ञानेश्वरास म्हणतात, अहो हे विषयांतर पुरे करा.
कथेचा संबंध सोडू नका, कारण श्लोकाच्या संगतीचा बिघड होईल. जे मनाने समजण्यास अवघड व विचार करूनही बुद्धीला न सापडणारे ते देवाच्या अनुकूलतेने तुम्ही आम्हास सांगितले. जे मुळीच बोलता येत नाही ते जर बोलण्यात सापडले तर आणखी उपाय कशास पाहिजेत. परंतु हे असो, आता कथा सांगा. ऐकणाऱ्यांची ही उत्कट इच्छा जाणून वृत्तीदास ज्ञानदेव म्हणाले, दोघांचा संवाद जो एवढा वेळ ऐकला त्याचे मनन करून पुढे तोच ऐका. मग श्रीकृष्ण पार्थाला म्हणाले, पूर्ण ब्रह्मनिष्ठाला ओळखण्याचे खरे चिन्ह कोणचे ते मी सांगतो, लक्ष दे. हे पहा की आत्मज्ञानाने जो पूर्ण भरला व ज्याला कर्मफळाचा अगदी वीट आला त्याला या जगामध्ये घरी बसल्याचा शांती येऊन वरते प्राप्त होते. अर्जुना, दुसरा जो संसारी तो कर्मबंधनाने बांधला जाऊन अभिलाषाच्या गाठीने फलभोगाच्या खुंटीला अडकला जातो. फलेच्छेने कर्माचरण करण्याप्रमाणे जो सर्व कर्मे यथासांग करतो, परंतु त्या कर्माची मी करता नव्हे असे समजून फलेच्छा सोडतो, तो पुरुष जिकडे जिकडे पाहतो तिकडे तिकडे सुखमय सृष्टी होते आणि तो म्हणेल तेथे ब्रह्मज्ञान उभे राहते. एका फलाची इच्छा धरली नाही म्हणजे तो नवद्वारांच्या देहात असूनही नसल्यासारखा आहे आणि सर्व कर्मे करूनही त्याने ती न केल्याप्रमाणे आहेत. जसा ईश्वर पाहिला असता अकर्ता आहे, परंतु मायोपाधीचा आरोप त्याचवर केला म्हणजे या त्रिभुवनाचा विस्तार तोच करतो असे दिसते आणि तो करता आहे असे म्हटले तर तो कोणत्याही कर्माने लिप्त होत नाही, कारण त्याची उदासीन वृत्ती असल्याकारणाने त्याच्या हातपायास कशाचाही संसर्ग होत नाही, त्याच्या योग निद्रेचा मुळीच भंग होत नाही व त्याच्या अकर्तेपणालाही दोष लागत नाही. पण तो महाभूतांचे समुदाय मात्र भले उठवून देतो. पाहायला लागले तर ह्या जगात प्राणीमात्रांच्या ठायी हा आहे, परंतु केव्हाही कोणाचा नसतो आणि हे जगत उत्पन्न होते व लयात जाते याची त्याला वार्ता देखील नसते. पाप पुण्य सर्व त्याच्या जवळ असूनही तो पाहत नाही. इतकेच नव्हे तर त्याला साक्षीभूत सुद्धा तो नसतो. मग दुसऱ्या गोष्टीबद्दल कशाला विचारावे. तथापि मूर्ती धारण करून तो देहाच्या बरोबर खेळतो, अवतार घेऊन जगामध्ये वावरतो, परंतु त्या प्रभूचे निराकारपणे मोडत नाही. असे असता अर्जुना तो उत्पन्न करतो, पालन करतो आणि संहार करतो असे जे लोक म्हणतात ते सर्व अज्ञानांमुळे म्हणतात असे समज. ते अज्ञान जेव्हा समूळ नाहीसे होते तेव्हा भ्रांतिरूप काजळी नाहीशी होते. असे झाले म्हणजे मग ईश्वराचे अकर्तेपण स्पष्ट समजून येते. अशा प्रकारे ईश्वर हा अकर्ता आहे अशी जर मनाची खात्री झाली तर तोच मी आहे हे पूर्वीपासून सिद्धच आहे. तेव्हा अर्थात मीही अकर्ता आहे हे सिद्धच झाले. याप्रमाणे विवेकाने ज्याचे चित्तांत उजेड पडतो त्याला या त्रिजगतात भेद राहत नसून आपल्या अनुभवावरून सर्व जग मुक्तच आहे असे समजतो. कसा तर पूर्वेस सूर्य उगवताच प्रकाश पडतो, त्यावेळेस दुसऱ्याही दिशांचा अंधार नाहीसा होतो, त्याप्रमाणे ज्याच्या बुद्धीचा निश्चय आत्मज्ञानाविषयी आहे व जो आपण आपल्याला ब्रह्मरूप मानतो आणि रात्रंदिवस ब्रह्मपारायण होऊन आपली ब्रह्मस्थिती पूर्णपणे राखतो, असे सर्व व्यापक ज्ञान ज्यांना शोधित आले त्यांची समदृष्टी होते. हे विशेष करून बोलून काय दाखवावे. जसे आपण स्वतः त्याचप्रमाणे ते सर्व विश्वाला मानतात असे जर म्हटले तर यात नवलते कसले. ज्याप्रमाणे भाग्य हे कौतुकाने देखील दैन्याचा अनुभव घेत नाही किंवा विचाराला जशी भ्रांतीची ओळख देखील नसते, अथवा सूर्य जसा स्वप्नात देखील अंधकाराचे स्वरूप पाहत नाही किंवा अमृतकानाने देखील मृत्यूची वार्ता ऐकत नाही, हे असो, परंतु ज्याप्रमाणे चंद्र हा उष्मा कसा आहे ते जाणत नाही, त्याप्रमाणे ज्ञानी जे आहेत त्यांनी प्राणीमात्रात भेद दिसत नाही. मग हे मशक किंवा हा हत्ती, तसाच हा अंत्यज किंवा हा ब्राह्मण, तसेच हा माझा मुलगा किंवा दुसऱ्यांचा, हे त्याच्यापाशी कोठून उरणार. किंवा ही गाय अथवा हा कुत्रा, एक थोर एक लहान, हे असो, जो जागा आहे त्याला स्वप्न कोठून पडणार. जेथे मीपणा उरला असेल तेथेच भेद दृष्टीस पडेल, परंतु तो जेथे अजिबात नाहीसा झाला असेल तेथे भिन्नपणा कोठून असणार. म्हणून
ज्याची नेहमी सर्वत्र सारखी दृष्टी आहे तो स्वतःच अद्वितीय ब्रह्म आहे, हे समदृष्टीचे पूर्ण वर्म होय असे समज. ज्याने विषय संग तर सोडला नाही आणि इंद्रियांना दंडही केला नाही, पण वासने वाचून अकर्तेपणाचा अनुभव घेतला आहे, ज्याने लोकांच्या आश्रयाने वागून आणि सर्व व्यावहारिक व्यापार करूनही लौकिकात असलेले अज्ञान सोडून दिले आहे, तो पुरुष पिशाच ज्याप्रमाणे सर्व लोकात असूनही दिसत नाही, त्याप्रमाणे शरीरधारी असूनही तो संसाराला ओळखीत नाही. हे असो, वाऱ्यामुळे पाण्यात पाणी उसळते, पण त्याला ज्याप्रमाणे इतर लोक पाण्याहून वेगळ्या लाटा असे म्हणतात, त्याप्रमाणे ह्याचे शरीर आणि नाव ही जरी जगाप्रमाणेच आहेत, तथापि तो साक्षात ब्रह्मच आहे आणि त्याचे मन सर्व ठिकाणी समतेला पावले आहे. श्री अच्युत म्हणतात, अर्जुना, अशी ज्याची समदृष्टी झालेली आहे त्या पुरुषाचे लक्षण काय ते संक्षेपाने तुला सांगतो, ऐक. ज्याप्रमाणे मृगजलाच्या पुराने डोंगर वाहून जात नाहीत, त्याप्रमाणे जो चांगली किंवा वाईट गोष्ट प्राप्त झाली असता तिच्यापासून विकार पावत नाही, तोच खरा. श्रीहरी म्हणतात, अर्जुना, त्याने समदृष्टीचे तत्व जाणले आणि तोच स्वयंमेव ब्रह्म होय, जो आत्मस्वरूपाला सोडून कधीही इंद्रियाधीन होत नाही. त्याने विषयाचे सेवन केले नाही. यात नवल ते कोणते? आत्मसुखाच्या पूर्णतेने त्याचे अंतःकरण स्वाभाविकतः संतुष्ट झालेले असते, म्हणून तो बाहेर पाऊल घालीत नाही. इंद्रियांकडे त्याचे मन वळत नाही. ज्या चकोर पक्षाने चंद्रविकासी कमलांच्या पानात उत्तम चंद्रकिरणांचे भोजन केले आहे, तो वाळवंटात वाळू चोखीत बसलेल काय? ज्याला आपल्याच ठिकाणी आत्मस्वरूप आवडले, त्याने विषयाचा सहज त्याग केला. यात विशेष सांगण्यासारखे ते काय? बाकी या विषयाच्या सुखाने कोण फसले जातात याचा कौतुकाने आपल्याशी सहज चांगला विचार करून पहा. ज्याप्रमाणे दरिद्री भुकेने व्याप्त झाल्यावर कोंडा देखील खातो, त्याप्रमाणे ज्यांनी आत्मस्वरूपाचा अनुभव घेतला नाही तोच ह्या इंद्रियापासून होणाऱ्या विषय सुखात रममान होतात. किंवा तहानेने व्याकुळ झालेले हरणे भ्रमाने खऱ्या पाण्याला विसरून माळ जमिनीवर उत्पन्न होणाऱ्या उन्हाळ्याच्या झळांनाच पाणी असे समजून धावून येतात, त्याप्रमाणे ज्यांनी आत्मसुखाचा अनुभव घेतला नाही त्यांना स्वात्मसुखाचा सदोदित तोटा असतो. त्यांनाच हे विषय सुख चांगलेच वाटते. बाकी विषयात सुख आहे हे म्हणणेच योग्य नाही. तथापि सुख घेऊन चालले तर मग विजेच्या चमकण्यापासून पडणाऱ्या उजेडात जगातील व्यापार का न व्हावे? तू हे सांग की वारा, पाऊस आणि ऊन यांचे निवारण जर अभ्रांच्या छायेपासून होईल तर 3 मजली घर बांधण्याचे कारण तरी काय? म्हणून विषाच्या कांद्याला वच नागाला ज्याप्रमाणे अज्ञानपणाने गोड म्हणतात, त्याप्रमाणे विषयांचे ठिकाणी सुख आहे हे व्यर्थ बडबडणे आहे. किंवा भौम ह्या ग्रहास जसे मंगळ हे नाव आहे, परंतु त्याचा अनुभव तसा नाही. किंवा मृगजलाला जल म्हणतात, तसे विषय सेवनात सुख आहे हे म्हणणे व्यर्थ आहे. हे सर्व बोलणे राहू द्या, परंतु तू असे सांग की नागाच्या फणीची छाया उंदराला कितपत सुखावह होईल बरे? अर्जुना, गळाला लावलेल्या माणसाला मासा तोंड लावित नाही तोपर्यंत चांगले. त्याचप्रमाणे विषय संघाचा जोपर्यंत अनुभव घेतला नाही तोपर्यंत ते गोड. हे किरीटी, जर विरक्ताच्या दृष्टीने हे विषय पाहिले तर पांडुरोगाच्या पुष्टीसारखे निशक्त असून लठ्ठ दिसतात. म्हणून विषयोपभोगात ज्याला सुख म्हणावयाचे ते मुळापासून अखेरपर्यंत दुःख आहे असे समज. परंतु मूर्खजन काय करतील? कारण त्यांचे सेवन केल्या वाचून त्यांना दुसरा मार्गच नाही. त्यांना त्यांचे वर्म न समजल्यामुळे त्यांचे सेवन करणे भाग पडते. पुवात व चिखलात असणाऱ्या किड्यांना किळस कधीतरी आली आहे का? सांग बरे. त्या दुःखितांना दुःखच प्रिय जीवन असते, कारण ते विषयरूप चिखलातले बेडूक व विषयोपभोगरूप जलातील मासे असल्याने विषयांचे सेवन कसे सोडतील? जर विषयांच्या ठिकाणी जीव मात्र विरक्ती धरतील तर जितक्या दुःखदायक योनी आहेत तितक्या व्यर्थ होणार नाहीत का? किंवा गर्भावासात होणारी दुःखे अथवा जन्ममरणाचे कष्ट यांचे अविश्रांतपणे चालावे लागणारे मार्ग कोणी चालावे? जर विषयासक्त जनांनी विषयोपभोग सोडले तर
महादोषांनी कोठे वस्ती करावी आणि मग संसार हा शब्द जगात खोटा नाही का होणार. म्हणून जे विषयांच्या भोगापासून होणाऱ्या दुःखालाच सुख मानतात ते लटके असे जे सर्व अज्ञान ते खरे आहे असे लोकास भासवितात. त्याकरिता अर्जुना विचार करून पाहता हे विषय फार वाईट आहेत. म्हणून तू चुकून सुद्धा या मार्गाला जाऊ नको. कारण जे विरक्त पुरुष आहेत ते या विषय सुखाला विषाप्रमाणे मानून त्यांचा त्याग करतात आणि ते निरीच्छ असल्यामुळे विषयांनी दाखवलेले सुखरूपी दुःख त्याला आवडत नाही. ज्ञानाच्या ठिकाणी तर निश्चयाने ह्या विषयाची गोष्ट सुद्धा निघत नाही. कारण ते देहधारी असून त्यांनी इंद्रियाच्या वृत्ती स्वाधीन करून घेतलेल्या असतात. ज्यांना अंतर्यामी आत्मसुखाचा लाभ झाला आहे ते विषयांची गोष्ट देखील जाणत नाहीत. परंतु त्या आत्मसुखाचा उपभोग घेण्याची रीत निराळी आहे. कशी तर जसे पक्षी फळांचे चुंबन करीत असतात त्या ठिकाणी भोगता भोग्य वस्तू आणि भोग हे त्रिपुटी असते तशी नसून त्या ठिकाणी ते भोगतेपणही विसरतात. आत्मसुखाचा भोग घेण्याकरता जी एक वृत्ती उत्पन्न होते ती अहंकाराचा नाश करते व मग दृढपणाने सुखाला आलिंगन देते. आपण सुखरूप बनते आणि त्या आलिंगनाचे भरात आपोआप एकरूपता होऊन जाते. ज्याप्रमाणे पाणी पाण्यात मिसळल्यावर वेगळे दिसत नाही किंवा आकाशातील वायू नाहीसा झाल्यावर त्या ठिकाणी आकाश आणि वायू हा भेद नाहीसा होतो, त्याप्रमाणे वृत्ती व आत्मा यांच्या एकपणात फक्त सुखच राहते. याप्रमाणे ज्या वेळेस दुजेपणा नाहीसा होऊन एकत्व प्राप्त होते त्यावेळी एकत्वाला जाणणारा तरी दुसरा साक्षी कोण आहे. म्हणून हे सर्व राहू द्या. कारण येथे अनुभवाशिवाय न कळणारी गोष्ट ती नुसती बोलून काय उपयोग. जो स्वतः आत्मरूपी झाला त्यालाच त्याची खूण सहज समजेल. अशा सुखाने जे परिपूर्ण झाले आणि स्वस्वरूपात जे निमग्न होऊन राहिले ते मद्रूप होऊन ब्रह्मानंदाचे निखालास पुतळेच ओतले आहेत असे मी समजतो. ते आनंदाच्या स्वरूपसुखाचे अंकुर किंवा आत्मबोधाचे क्रीडास्थानच होत. ते विचाराचे गाव, परब्रह्मीचे स्वभाव किंवा ब्रह्मविद्येचे सुशोभित केलेले असे अवयवच होत. ते सत्वाचेही सात्विक किंवा जीवात्म्याचे ठसे. हे बहुत बोलणे असो. एक किती वर्णन करशील. तू साधूजनांची स्तुती करावयास लागलास तर तुला कथेची आठवण सुद्धा होत नाही. कारण तू निराकार स्वरूपाविषयी प्रेमळ भाषण करतोस. परंतु आता तुझी स्तुती पुरे कर आणि गीतार्थरूपी दीप उजळून साधूजनांच्या हृदय मंदिरात मंगलदायक ज्ञानाचा उजेड कर. याप्रमाणे निवृत्तीदासाला गुरूंचा इशारा मिळाल्यावर मग तो म्हणाला की कृष्ण काय बोलले तेच ऐका. अर्जुना, आत्मसुखाच्या डोहात ज्यांनी एकसारखी तळाशी बुडी दिली आहे ते तेथे स्थिर होऊन आत्मस्वरूपच बनले किंवा आत्म्याच्या निर्मळ प्रकाशाने जो आपल्या ठिकाणीच विश्व पाहतो तो देहासह परब्रह्म झाला असे खुशाल मनात येईल. जे खरोखर अतिउत्तम, अविनाशी व अमर्याद असे ब्रह्मसुख त्याच्या अधिकारी निरीच्छ होतात. ते सुख महर्षीकरिताच राखून ठेविले विरक्तांच्याच वाटणीस आले आणि जे जीवांकरिताच निरंतर पिकले आहे. ज्यांनी आपले मन विषयांपासून माघारे घेऊन जिंकले आहे ते जेथे निजले तेथूनच निश्चयाने जागे होत नाहीत. हे पंडुकुमारा, ते पुरुष म्हणजे आत्मज्ञानाचे कारण जे कैवल्य परब्रह्म तेच होत. ते असे कशाने झाले आहेत आणि देहात असता ब्रह्मतत्वास कशाने पावले हे तू विचारशील तर तुला संक्षेपाने सांगतो, ऐक. तर वैराग्याच्या आधाराने विषयांना बाहेर घालून जे शरीराच्या ठिकाणी आपले मन एकनिष्ठ करतात, इडापिंगला सोडून व सुषुम्नीमध्ये प्राण नेऊन ललाट चक्रामध्ये स्वरूपाकडे दृष्टी माघारी फिरवून स्थिर करतात, डावी आणि उजवी नाकपुडी सोडून प्राण व अपान या वायूस एक करून चित्ताला चिदाकाशात नेतात, मग रस्त्यावरील बरे वाईट सर्व प्रकारचे उदक घेऊन गंगा समुद्रास मिळाल्यावर ज्याप्रमाणे त्यातून रस्त्यावरील उदक वगैरे वेगळे निवडता येत नाही त्याप्रमाणे अर्जुना, ज्या वेळेस चिदाकाशात मनाच्या प्राणाच्या निरोधाने लय होतो त्यावेळी वासनांचा विचार आपोआप नाहीसा होतो.
ज्या मनोरूप पटावर हे संसाररूपी चित्र उमटलेले असते तो पट आपोआप फाटतो. ज्याप्रमाणे सरोवर आटल्यावर त्यात प्रतिबिंब दिसत नाही, त्याप्रमाणे जेथे मुद्दल मनच नाहीसे होते तेथे अहंकार इत्यादी कोठून राहणार. म्हणूनच ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घेणारा शरीरासह ब्रह्मच होतो. जिवंतपणीच काही लोक ब्रह्म झाले म्हणून आम्ही पूर्वी तुला सांगितलेले ते तरी या योग मार्गाने आले म्हणूनच, आणि म्हणूनच ते यमनियमरूपी योग मार्गाचे डोंगर व योगाभ्यास रूप सागर आक्रमण पार झाले, ब्रह्मत्व पावले आणि त्यांनीच आपल्या स्वतःला उपाधिरहित करून प्रपंच आजमावला. म्हणून ते स्वतः खऱ्या ब्रह्माचे स्वस्वरूप बनून राहिले. याप्रमाणे जेव्हा श्रीकृष्णांनी योगयुक्तीचा अभिप्राय प्रदर्शित केला तेव्हा अर्जुन मार्मिक होता म्हणून त्याला मोठा चमत्कार वाटला. हे पाहून कृष्ण त्यांच्या मनातील उद्देश जाणून हास्यवदनाने पार्थास म्हणाले, मी जे तुला सांगितले त्यामुळे तुझे मन का बरे प्रसन्न झाले. तेव्हा अर्जुन म्हणतो, देवा, दुसऱ्याच्या मनातील अभिप्राय जाणणारांचे तुम्ही राजे आहात, यामुळे माझे मनातील भाव तुम्ही चांगलाच जाणला. देवा, मी जे काही तुम्हास विचारपूर्वक पुसावे ते तुम्ही आधीच जाणले, तर तुम्ही जे काही म्हणता ते अधिक स्पष्ट करून सांगा. बाकी योगशास्त्राचा जो मार्ग तुम्ही सांगितला तो कसा आहे म्हणाल तर खोल पाण्यातून पोहून जाण्यापेक्षा पाय उतार जसा सोपा असतो तसा आहे. त्याचप्रमाणे ज्ञानयोगापेक्षा अष्टांगयोग आमच्यासारख्या निर्बळांना सुगम आहे, परंतु तो काही कालाच्या अवधीने साध्य होणार आहे. म्हणून देवा, तो योग आणखी एक वेळ सांगावा. आता अशाने विस्तार होईल खरा, पण तो साधंत सांगाच. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, होय का, तुला हा योगा मार्ग चांगला आवडला आहे तर तू इतका अधीर होऊ नको. तुला तो आम्ही सुखाने सांगतो, ऐक. अर्जुना, तू ऐकतोस आणि त्याप्रमाणे आचरण करतोस. असे असताना आम्ही तुला सांगण्याची कमतरता का करावी. अगोदर आईचे चित्त आणि त्यात आवडत्या मुलाचे निमित्त झाले तर त्या ठिकाणच्या स्नेहाचा अद्भुतपणा कोण जाणील. त्या स्नेहाला कारुण्य रसाची वृष्टी झाली किंवा अद्भुत स्नेहाची सृष्टीच निर्माण झाली असे म्हटले तरी चालेल. परंतु हे असो, भगवंताच्या कृपादृष्टीचे वर्णन करता येत नाही. ती दृष्टी अमृताच्या मुशीतच ओतली किंवा प्रेम पिऊन उन्मत्त झाली म्हणून अर्जुनाच्या मोहात गुंतून तिला बाहेर निघता येईना. हिच्याबद्दल जो जास्त बोलावे तो कथेचे विषयांतर होईल. तथापि श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या स्नेहाचे वर्णन शब्दाने बोलून करता येणार नाही. ज्या ईश्वराला स्वतः आपले माप करता येत नाही तो ईश्वर दुसऱ्या कोणी जाणावा. म्हणून हा विचार करीत बसण्यात काय अर्थ आहे. तरी मागे सांगितलेल्या अभिप्रायावरून मला असे वाटते की तो सहज मोहित होऊन बलात्काराने अर्जुनाला असे म्हणाला की हे बापा, मी सांगतो ते ऐक. अर्जुना, ज्या प्रकाराने तुझ्या मनाला बोध होईल त्या प्रकाराने तुला कौतुकाने आम्ही हा योगमार्ग सांगू. त्या योगाला काय म्हणतात, त्याचा उपयोग कोणता आणि तो आचरणास अधिकारी कोण, असे जे काही या संबंधाने योग्य असेल ते सर्व आता तुला मी सांगतो, म्हणून तू चित्त देऊन ऐक. असे बोलून श्रीहरींनी जे काही सांगितले ती कथा पुढील अध्यायात आहे. निवृत्तीदास ज्ञानेश्वर म्हणतात की द्वैत कायम ठेवून श्रीकृष्णांनी अर्जुनाला जो योग सांगितला तो आम्ही स्पष्ट करून सांगतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. 5वा अध्याय. निवृत्तीदास ज्ञानेश्वर माऊली चरणी अर्पण.